नमस्कार. ही गोष्ट आहे विठ्ठल पाटलांची. गेल्या 30 वर्षांपासून ते साताऱ्याच्या घाट रस्त्यांवर एसटी बस चालवतायत. म्हणजे त्यांनी सगळंच पाहिलंय. पण एका रात्री एका जुन्या पुलावर त्यांचा सामना अशा एका गोष्टीशी झाला जी त्यांच्या कल्पनेच्या खूप पलीकडची होती. चला तर मग ऐकूया त्यांच्याच शब्दात एका अविश्वसनीय प्रवासाची ही कहाणी. विठ्ठलभाऊ म्हणतात ना की त्यांनी रस्त्यावर सगळं पाहिलंय. अपघात, दरोडे, पोलिसांची धावपळ, भूतप्रेताच्या गोष्टी तर त्यांच्यासाठी निव्वळ करमणूक होत्या. पण एका अमावस्येच्या रात्री कृष्णा नदीवरच्या एका जुन्या गंजलेल्या पुलावर त्यांच्या मनात जी भीती बसली ना, ती आजही कायम आहे. ह्या पुलाला तसं सरकारी नाव वगैरे कधीच नव्हतं. ड्रायव्हर लोक त्याला म्हणायचे शेवटचा पूल. ब्रिटिशकालीन, एकदम अरुंद आणि पूर्णपणे लोखंडी. दिवसासुद्धा अंगावर काटा आणणारा हा पूल होता. आणि ह्याच पुलाशी एक भयानक दंतकथा जोडलेली होती, ज्यामुळे रात्रीच्या वेळी तिथून जायला कोणी धजावत नसे. कथा अगदी साधी पण तितकीच भयंकर होती. असं म्हणतात की या पुलावर रात्रीच्या वेळी एकटी स्त्री दिसते. तिला बसमध्ये घेतलं तर पूल ओलांडताच ती गायब होते. आणि जर नाही घेतलं तर तिचा आत्मा गाडीचा पाठलाग करतो जोपर्यंत गाडीचा अपघात होत नाही. म्हणजे इकडे आड आणि तिकडे विहीर, संकट अटळ होतं. दिवाळीनंतरची रात्र होती. विठ्ठलभाऊ साताऱ्याहून शेवटची बस घेऊन निघाले होते. रात्रीचे साधारण 11 वाजले असतील आणि बस त्या शेवटच्या पुलाजवळ पोहोचत होती तेव्हाच त्यांना रस्त्याच्या कडेला एक कंदील दिसला. आणि त्या मंद प्रकाशात एक स्त्री हात दाखवत उभी होती. ती दंतकथा आठवून विठ्ठलभाऊंचा अक्षरशः थरकाप उडाला. पण रात्रीच्या वेळी एका एकट्या स्त्रीला असं वाऱ्यावर सोडणं त्यांच्या माणुसकीला काही पटेना. त्यांनी मनातली भीती दाबून बस थांबवली. ती स्त्री एक शब्दही बोलली नाही. फक्त पुलाच्या पलीकडे तिने इशारा केला. ती शांतपणे आत आली आणि थेट शेवटच्या रिकाम्या सीटवर जाऊन बसली. बस पुलावर चढताच आत एक विचित्र शांतता पसरली आणि त्या थंड हवेत चमेली आणि कापराचा एक अनपेक्षित सुगंध दरवळू लागला. विठ्ठलभाऊंची नजर आरशावर खिळली होती. आणि मग तो क्षण आला. जसं बसचं शेवटचं चाक पुलाच्या बाहेर आलं तशी ती स्त्री गायब झाली. बसमध्ये किंचाळ्यांचा कल्लोळ उडाला. विठ्ठलभाऊंनी कसाबसा स्वतःला सावरत बस डेपोत आणली. सगळे प्रवासी उतरल्यावर त्यांनी पाहिलं त्या रिकाम्या सीटवर एक छोटीशी चांदीची तोरडी चमकत होती. ती तोरडी खूपच जुनी दिसत होती. सुंदर नाजूक नक्षीकाम होतं, पण ती काळपट पडली होती आणि तिचा हूकही तुटलेला होता. विठ्ठलभाऊंनी रुमालाने ती उचलताच बसमध्ये पुन्हा तोच चमेली आणि कापराचा वास भरून राहिला. भीती तर वाटत होतीच, पण त्यांच्या मनात एक उत्सुकता जागी झाली. ही मनहूस वस्तू फेकून देण्याऐवजी त्यांनी ती जपून आपल्या खिशात ठेवली. काहीही झालं तरी या रहस्याचा छडा लावायचाच, असं त्यांनी मनोमन ठरवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी विठ्ठलभाऊंनी साताऱ्यातल्या सर्वात जुन्या सोनाराचं दुकान गाठलं. सेठ आप्पासाहेब सोनार, ज्यांच्या दुकानाला 100 वर्षांपेक्षा जास्त इतिहास होता. त्यांनी सेठजींसमोर ती तोरडी ठेवली. ती तोरडी पाहताच सेठजींच्या अनुभवी डोळ्यात एक ओळख चमकली आणि त्यांचा चेहरा एकदम गंभीर झाला. ही तुला कुठे सापडली भाऊ? सेठजींनी भेदक नजरेने विचारलं. विठ्ठलभाऊंनी काहीतरी थाप मारली, पण सेठजींनी ते लगेच ओळखलं. ते म्हणाले, खोटं बोलू नकोस, ही तोरडी कुणा सामान्य स्त्रीची नाहीये. ही तर चंपाची आहे. चंपा 200 वर्षांपूर्वीच्या सूरजभान नावाच्या प्रसिद्ध बंडखोराची प्रियसी. आणि मग सेठजींनी ती दुःखद कथा उलगडली. ही तोरडी सूरजभानने खास चंपासाठी बनवली होती, त्याच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून. पण त्यांच्याच टोळीतील एका गद्दाराने विश्वासघात केला. पोलिसांनी पुलाजवळच्या शिवमंदिरात हल्ला करून सूरजभान आणि त्याच्या सगळ्या साथीदारांना ठार केलं. आणि आपल्या डोळ्यादेखत हे सगळं पाहणाऱ्या चंपाने शत्रूच्या हाती लागण्याऐवजी त्याच पुलावरून नदीत उडी मारून आपले प्राण दिले. सेठजी पुढे म्हणाले, लोक म्हणतात चंपाच्या आत्म्याला आजही शांती मिळालेली नाहीये. ती दर रात्री पूल ओलांडून त्या शिवमंदिरात जाण्याचा प्रयत्न करते, जिथे तिने सूरजभानला शेवटचं पाहिलं होतं. पण पूल पार होताच ती अदृश्य होते. जणू काही नदी तिला पुन्हा आपल्यात ओढून घेते. त्या रात्री विठ्ठलभाऊ पुन्हा ड्युटीवर होते, पण आज त्यांच्या मनात भीती नव्हती, तर एक वेगळाच निर्धार होता. आणि अपेक्षेप्रमाणेच ती पुन्हा तिथेच उभी होती, त्याच लाल साडीत. यावेळी विठ्ठलभाऊंनी फक्त बस थांबवली नाही, तर तिला आत घेऊन बस थेट पुलाच्या मधोमध उभी केली. त्यांनी ठरवलं होतं आज या कहाणीचा शेवट करायचाच. विठ्ठलभाऊंच्या मनात अचानक एक विचार चमकून गेला. काय असेल
जर चंपा पूल ओलांडू शकत नसेल कारण तिच्या प्रेमाची निशाणी ही तोरडी मागेच राहिली आहे? काय असेल जर ती लोकांना घाबरवत नसेल तर मदतीसाठी याचना करत असेल? विठ्ठलभाऊंनी खिशातून ती तोरडी काढली आणि तिच्या समोर धरली. त्याच क्षणी बस जोरात हलू लागली, दिवे लुकलुकू लागले. प्रवासी भीतीने किंचाळत होते, पण विठ्ठलभाऊ एकदम शांत होते. ते म्हणाले, "हे बघ चंपा, हे तुझं नाही, तुझ्या प्रेमाचं चिन्ह आहे. तू एका बंडखोराची प्रेयसी होतीस, भेकड नाहीस. सूरजभानच्या प्रेमाचा असा अपमान करू नकोस." त्यांनी तिच्या आत्मसन्मानालाच साथ घातली. आणि क्षणार्धात सगळं शांत झालं. चंपाने पहिल्यांदाच आपल्या चेहऱ्यावरचा पदर बाजूला केला. तिचा चेहरा विलक्षण सुंदर होता, पण डोळ्यांत 200 वर्षांचा विरह दाटला होता. तिच्या आवाजात दुःख होतं. ती म्हणाली, "माझा प्रवास आता सुरू होईल, पण मी तो एकटी पूर्ण करू शकत नाही. ही बस आणि यातले प्रवासी माझी अपूर्ण बरात बनून माझ्यासोबत यायला हवेत." हा एक धोकादायक करार होता. सगळ्या प्रवाशांना एका आत्म्याच्या वरातीत सामील होऊन त्या निर्जन मंदिरापर्यंत जायचं होतं. नकार देण्याचा प्रश्नच नव्हता. चंपाचं शरीर एका निळसर प्रकाशात विरघळलं आणि तो प्रकाशझोत बसच्या पुढच्या काचेवर स्थिरावला. विठ्ठलभाऊंनी त्या दिव्य प्रकाशाच्या मार्गदर्शनाखाली बस एका अनोळखी, कच्च्या रस्त्यावर घातली. तो रस्ता नव्हता. खरं तर ती एक भुलभुलैया होती. काटेरी झुडपांचे फास बसला ओरखडत होते. आत एक जीवघेणी शांतता होती. फक्त एकमेकांच्या श्वासांचे आवाज येत होते. विठ्ठलभाऊंचं शरीर स्टिअरिंगवर होतं, पण असं वाटत होतं की बस चंपाची आत्माच चालवत होती. सुमारे तासाभराच्या या विचित्र प्रवासानंतर ते एका पडक्या, प्राचीन शिवमंदिराजवळ पोहोचले. चंपा आणि तिच्या मागे सगळे प्रवासी बसमधून उतरले. मंदिराचे दगडी दरवाजे करकरत आपोआप उघडले. आत फक्त अंधार होता. "जा चंपा," विठ्ठलभाऊंनी हळूच म्हटले. "तो 200 वर्षांपासून तुझी वाट पाहतोय." ती आत गेली आणि दरवाजे पुन्हा बंद झाले. काही क्षणांच्या शांततेनंतर आतून एका पुरुषाचा गाण्याचा आवाज आला आणि मग त्यात चंपाचा मधुर स्वर मिसळला. 2 विरही आत्मे 200 वर्षांनंतर आपलं प्रेमाचं गाणं गात होते. तब्बल 200 वर्ष, 200 वर्षांपासून एकमेकांपासून दुरावलेले 2 जीव आज त्या बंद मंदिरात एकत्र आले होते. त्यांच्या 200 वर्षांच्या विरहाचा अंत आज त्या रात्री होत होता. पहाटेच्या पहिल्या किरणासोबतच मंदिराचे दरवाजे पुन्हा उघडले. आतून एक सोनेरी प्रकाश बाहेर आला आणि त्यातून चंपा आणि सूरजभान हातात हात घालून प्रकट झाले. त्यांच्या चेहऱ्यावर आता विरह नव्हता, फक्त परमशांती होती. "सालक, तू आमचं 200 वर्षांचं कर्ज फेडले आहेस." सूरजभानचा भारदस्त आवाज घुमला. त्यांनी सगळ्यांना वंदन केलं आणि नदीकडे तरंगत गेले आणि नदीकिनारी त्यांचे देह सोनेरी कणांमध्ये विरघळून आकाशात विलीन झाले. त्या दिवसापासून त्या शेवटच्या पुलाची भीतीदायक दंतकथा संपली. आता तिथे लाल साडीतला आत्मा दिसत नाही, पण एका नव्या, सुंदर कथेचा जन्म झाला. लोक म्हणतात, आजही अमावस्येच्या रात्री त्या जुन्या मंदिरातून एक प्रेमगीत ऐकू येतं. एका पुरुषाच्या आणि एका स्त्रीच्या एकत्र गाण्याचा आवाज. विठ्ठलभाऊ सांगतात, ती चांदीची तोरडी आजही त्यांच्या बसमधल्या छोट्या देव्हाऱ्यात आहे. ती फक्त एक वस्तू नाहीये, तर त्या रात्रीची साक्षीदार आहे. ती आठवण करून देते की कसं एका साध्या बस ड्रायव्हरच्या हातून 2 आत्म्यांचा 200 वर्षांचा प्रवास पूर्ण झाला. कधीकधी रात्री जेव्हा विठ्ठलभाऊ त्या पुलावरून जातात, तेव्हा त्यांना शेवटची सीट रिकामी असली तरी तिथे कोणीतरी बसल्याचा भास होतो. हवेत चमेली आणि कापराचा मंद सुगंध पसरतो आणि ते हसतात. त्यांना माहीत असतं, ती चंपाच असते, आपल्या बंडखोर प्रियकरासोबत जुनी सवारी पुन्हा अनुभवायला आलेली.